हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सपना टीचर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. टुडे वी आर गोइंग टू लर्न व्हॉट इज सक्सेस पोएम अँड दिस पोएम इज फ्रॉम युअर 9th स्टँडर्ड इंग्लिश टेक्स्ट बुक. व्हॉट इज सक्सेस ही जी पोएम आहे ती तुमच्या 9th स्टँडर्डच्या बुक मधील आहे. ती या कवितेला आपण शिकायला सुरुवात करूया. या कवितेत मी तुम्हाला पोएटिक अप्रिसिएशन सांगणार आहे, प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगणार आहे आणि त्याच सोबत फिगर ऑफ स्पीच कशा प्रकारे ओळखायचा, राईम स्कीम कशी ओळखायची, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे शिकवणार आहे. पण जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला हे व्हिडिओ पटापट तुमच्या मोबाईलवर मिळतील. बरं, माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे राहते. सो तुम्ही कोणत्या भागात राहता मला कमेंट करून सांगू शकता. आणि त्याच सोबत आपण या टायटलचा विचार सगळ्यात प्रथम करूयात. व्हॉट इज सक्सेस? याची सगळ्यात पहिलं आपल्याला म्हटले की व्हॉट इज सक्सेसचा अर्थ नेमका काय आहे ते आपण इथे बघूयात. सगळ्यात पहिलं म्हणजे टायटलमध्ये आपल्याला प्रश्न विचारलाय की व्हॉट इज सक्सेस म्हणजे नेमकं यश काय आहे. तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल तुमच्या पालकांकडनं किंवा शिक्षकांकडनं की यशस्वी व्हायचं असेल तर चांगले मार्क पाडा, चांगली नोकरी मिळवा, पैसे कमवा, प्रॉपर्टी घ्या, बँक बॅलन्स करा, असं सगळं म्हणजे तुम्ही सक्सेस म्हणून ऐकलं असेल लोकांचं. पण या कवितेमध्ये जो कवी आहे तो आपल्याला खूप छान प्रकारे सांगतो की यश म्हणजे काय आहे आणि त्या यशाची परिभाषा नेमकी काय असली पाहिजे या कवितेतून आपल्याला शिकायला मिळणार आहे. सो आपण बघूयात व्हॉट इज सक्सेस. काय आहे यश म्हणजे काय? नेमकं यश हे मुलाचं नाव नाहीये, तर सक्सेस म्हणजे यश आहे, ज्यामध्ये कवीला असं म्हणायचं व्हॉट इज सक्सेस टू लाफ ऑफन अँड मच. म्हणजे हसणं हे यशस्वी असणं कसं काय असू शकतं असं अनेकांना प्रश्न पडू शकतो ना, की इथे कवी म्हणतो की लाफ ऑफन अँड मच म्हणजे अनेकदा तुम्ही हसत राहणं हे सुद्धा काय आहे, सक्सेस आहे. तुम्ही जर खूप श्रीमंत पैसेवाले अनेक लोकांकडे बघितलं तर तुम्हाला दिसेल की फक्त तेच खुश असतं असं नाहीये. तुम्हाला अगदी गरीबातला गरीब माणूस सुद्धा आनंदानं हसताना, एकमेकांच्या हातावर टाळ्या देताना, छोटे छोटे आनंद साजरे करताना दिसत असेल तर हा आनंद साजरा करता येणं हे सुद्धा काय आहे, यश आहे. आणि ते खऱ्या अर्थाने यश आहे, कारण आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याकडे काय आहे आणि खूप छान काय आहे आणि त्याचा आपल्याला आनंद होणं किंवा एखाद्या जोकवर आपण मन मुराद हसतं म्हणजे यश आहे. ते कवीला म्हणायचं की टू लाफ ऑफन अँड मच. या कवितेचं वैशिष्ट्य असं आहे की या कवितेची सुरुवात कायम टू ने झालेली आहे. हे टू काय माहिती का? टूला इन्फिनिटिव्ह म्हणतात. जेव्हा ही टू क्रियापदासोबत येतो ना अशा प्रकारे, क्रियापदाच्या पहिल्या रूपासोबत येतो त्यावेळेस त्याला इन्फिनिटिव्ह असं म्हणतात. म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये ओळखायला येतं की इन्फिनिटिव्ह ओळखा. जेव्हा क्रियापदाच्या पुढे पहिल्या रूपापुढे टू असेल तर ते इन्फिनिटिव्ह असतं, त्याला अंडरलाईन करायला सांगतात. सो अशा प्रकारे अंडरलाईन करायचं म्हणजे इन्फिनिटिव्ह ओळखणं असतं. So to laugh often and much, to win the respect of intelligent people. तुम्हाला विन म्हणजे काय, जिंकणे. ज्या मुलांना माहित नसेल त्यांनी त्यांच्या वयांमध्ये पुस्तकावर लिहून घ्या म्हणजे कविता समजायला तुम्हाला जास्त सोपं जाईल. टू विन द रिस्पेक्ट, तुम्ही कोणाचं काय करायचंय, आदर जिंकायचंय, कोणाचा आदर मिळवायचाय, ऑफ इंटेलिजंट पीपल. इंटेलिजंट पीपल म्हणजे काय, हुशार. पीपल म्हणजे लोक. तुम्ही हुशार लोकांचा आदर मिळवायचा आहे. तुम्हाला असं तर तुम्ही रस्त्यावर बघत असाल की बंदुकीच्या धाकानं किंवा गुंडगर्दीच्या जोरावरती सुद्धा लोक आदर देतच असतील पुढच्यांना, पण तो खऱ्या अर्थानं आदर आहे का? जर तुम्हाला एखाद्या हुशार माणसानं जर आदर दिला ना तर तो खऱ्या अर्थानं तुमचं सक्सेस आहे. म्हणजे तुम्ही तुमच्याशीच पडताळणी करून पाहाल की तुम्ही यशस्वी आहात की नाही. सो सेकंड लाईन मध्ये कवी म्हणतात की जर तुम्ही एखाद्या हुशार लोकांनी जर तुम्हाला आदर दिला, तुम्ही त्याचा आदर जिंकला तर खऱ्या अर्थाने तुम्ही यशस्वी आहात. अँड द अफेक्शन ऑफ चिल्ड्रन म्हणजे अँड द अफेक्शन म्हणजे काय, आपुलकी. कोणाची आपुलकी, मुलांची आपुलकी. तुम्ही लहान मुलाबद्दल असेल सहज एखाद्याला टपली देणं, मारणं, ओरडणं, हे कर असं सांगणं, त्याच्याने खरंच मुलं आपल्याला प्रेम किंवा आपुलकी देतील का? नक्कीच देणार नाही. किंवा तुम्ही मुलं सुद्धा जर तुम्हाला कुणीतरी असं रागवून फटकारून बोलत असेल तर तुम्हाला कधी त्या व्यक्तीविषयी प्रेम वाटणार नाही. तर इथे यशस्वी असण्यात जसं तुम्ही पंडित नेहरूंबद्दल ऐकलं असेल, त्यांना चाचा नेहरू म्हणायचे, आणि किंवा एपीजे अब्दुल कलाम यांच्याबद्दल ऐकलं असं ते मुलांच्या प्रश्नांची उत्तर कायम द्यायचे. सो मुलांचं प्रेम मिळणे खूप मोठी मोठी उदाहरणं झाली. पण आपल्या अवतीभोवती सुद्धा असं काही दादा असतात, ताई असतात की मुलांना असं त्यांच्याशी गप्पा मारावं, वेळ द्यावा. म्हणजे तुम्ही मुलांशी पण किती प्रेमानं आपुलकीनं वागलं पाहिजे
तरच तुम्हाला मुलं रिटर्न मध्ये प्रेम देणार आहे. जर मुलं तुम्हाला प्रेम देत असतील तर तुम्ही यशस्वी आहात. 4th लाईन मध्ये इथे कवी असं म्हणतोय, टू अर्न द अप्रिसिएशन ऑफ ऑनेस्ट क्रिटिक. ऍप्रिसिएशनचा अर्थ काय आहे? प्रशंसा. ऍप्रिसिएशन म्हणजे प्रशंसा. इथे कवी म्हणतात की टू अर्न द अप्रिसिएशन ऑफ ऑनेस्ट क्रिटिक. आता ऑनेस्ट क्रिटिक म्हणजे काय? तुम्ही मूवीज बघत असाल हो ना, किंवा मूवी नाही बघता आली तर तुम्ही काय करता? पटकन रिव्ह्यूचे चॅनल बघता, युट्यूबवरती रिव्ह्यू बघू काय आलाय आणि मग कुणी काय कमेंट पास केलीये, काय म्हणते, कुणी रेटिंग्स किती दिले, असं तुम्ही बघत असाल ना व्हिडिओमध्ये. तर ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, क्रिटिक म्हणजे समीक्षक, जो एखाद्या गोष्टीवरती पुढच्याचा काहीही विचार न करता की त्याला चांगलं वाटेल वाईट वाटेल, जे खरं आहे ते खरं सांगतो. अशा ऑनेस्ट प्रामाणिक समीक्षकाकडनं जर तुमचं प्रशंसा झाली, अर्न म्हणजे तुम्ही कमावलीये, कारण आपल्याला प्रशंसा चल माझं कौतुक कर असं म्हणून मिळत नाही, तर ती आपल्याला कमवावी लागते. आणि जर तुम्ही एखाद्या प्रामाणिक समीक्षकाकडनं जर ती प्रशंसा कमावू शकला, मिळवू शकला, तर तुम्ही खऱ्या अर्थानं यशस्वी आहात. नेक्स्ट लाईन मध्ये कवी आपल्याला काय सांगतोय? अँड एन्ड्युअर द बिट्रियल ऑफ फॉल्स फ्रेंड्स. आता इथे लाईन काय? एन्ड्युअर म्हणजे सहन करणे. द बिट्रियल म्हणजे फसवणूक ऑफ फॉल्स फ्रेंड्स. मित्र तर आहे, फॉल्स फ्रेंड्स काय प्रकार? तुम्ही गुड फ्रेंड्स ऐकला असेल, बॅड फ्रेंड्स ऐकला असेल. तुम्हाला रिलेटेड वर्ड्स असतात ना, तर रिलेटेड वर्ड साठी हे ऍडजेक्टिव्ह. मित्राच्या आधी काय आलं? मित्राविषयी विशेष माहिती दिलेली आहे. फॉल्स म्हणून फॉल्स हे काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. सो खोटे मित्र म्हणजे काय? अरे सांग ना तुझं सिक्रेट, मला मी ऐकतो असं म्हणून ऐकतात आणि आपलं सिक्रेट 10 लोकांना सांगून मोकळे होतात. किंवा अरे पटापट जरा थोडंसं मला काहीतरी मदत करूया, पण जेव्हा आपली वेळ येते तेव्हा आपल्याला फसवतात. अशा मित्रांची फसवणूक जेव्हा आपण सहन करू शकू, नाही तर तुम्हाला माहितीये असं केलं काय, मला त्रास दिला काय, असं त्याला मारतो, असं त्याला बघतो, ही जी आपली मानसिकता आहे, मग त्यात आपण यशस्वी नक्की नाहीये. पण जर आपल्याला आपल्या मित्रांनी फसवले, आपल्याला कळाल्यानंतर सुद्धा ती फसवणूक आपण सहन करून जर पुढे जात असू, तर आपण खऱ्या अर्थानं यशस्वी आहे. कवितेची अशी मजा असते, कवितेच्या ओळी एकदम थोड्याशा असतात. म्हणजे थोड्याशा ओळीमधनं कवीला इतकं काय काय सांगायचं असतं. जवळजवळ मी आता ही कविता पहिली किंवा तिसरी वेळ असेल माझी कविता शिकवण्याची. तुम्ही युट्यूबवर पाहिलं तुम्हाला 2-3 एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ दिसतील, पण मला असं वाटतं प्रत्येक वेळी एक नवीन अर्थ आपल्याला मिळत जातो कवितेचा, आणि तो खूप भारी असतो. आतापर्यंत तुम्हाला कळालं असेल की यशस्वी होणं म्हणजे काय. पुढे कवी काय म्हणते? टू अप्रिशिएट ब्युटी. कवीला म्हणायचंय टू अप्रिशिएट ब्युटी म्हणजे काय? सौंदर्य, अप्रिसिएशन. आता अप्रिसिएशन म्हणजे एखाद्या गोष्टीची आपण प्रशंसा करू शकत असो. ब्युटी, आता ब्युटी म्हणजे काय? गोरा रंग, सुंदर त्वचा, काळे केस, तेवढीच ब्युटी आहे का? नाही. निसर्ग आहे, सुंदर कोणाची वस्तू आहे, कोणाचं घर आहे, खूप चांगल्या गोष्टी आहे, ज्याचं सौंदर्याचे आपल्याला कौतुक करता यायला पाहिजे. आपलं कसं होतं, ठीक आहे ना, एवढं काय त्याच्यात आहे ना, त्याच्याकडं ठीक आहे, आमच्याकडे पण भरपूर आहे, असं आपण म्हणतो. अरे काय सांगतो तुझं कौतुक, आमच्याकडे पण किती भारी भारी गोष्टी, असं आपण सहज आपल्या मित्राला मैत्रिणीला म्हणत असतो. किंवा हा साडी भारी बरं का, पण नको बोलायला, लगेच चढल डोक्यावरती, असं आपण काहीतरी म्हणतो. तर आपल्याला सौंदर्याची सुद्धा प्रशंसा करता यायला पाहिजे. आणि जर आपण सौंदर्याची प्रशंसा करत असू तर आपण खऱ्या अर्थाने सक्सेसफुल आहोत. तेव्हा सक्सेस तो आहे. नेक्स्ट लाईन आहे टू फाइंड द बेस्ट इन अदर्स. आता ही लाईन फार महत्वाची आहे. टू फाइंड म्हणजे काय? शोधणे. तर आपण दुसऱ्यामधलं चांगलं शोधू शकत असू तर खऱ्या अर्थानं आपण यशस्वी आहोत. म्हणजे काय? अरे त्याला अभ्यास तर येत नाहीये, काय नुसता मठ्ठे, असं आपण सहज म्हणू, पण तो अभ्यासात कमी आहे का जास्त माहित नाही. अरे पण त्याला पेटी काय भारी वाजवता येते, अरे त्याला गाणं तर अप्रतिम म्हणता येतं, बॅटिंग करताना तर त्याला पाहायचं काय सुंदर बॅटिंग करतो. आणि ती महिलांची पण क्रिकेट टीम असते किंवा महिला पण खेळतात, मुली खेळतात, अरे काय भारी खेळते, अरे काय भारी, एखादा मुलगा सुंदर कुकिंग करत असेल, काय भारी कुकिंग करतो. जर आपल्याला त्यांचं कौतुक करत येत असेल, म्हणजे टू फाइंड द बेस्ट इन अदर्स, दुसऱ्यांमधलं आपल्याला जर कौतुक, चांगली गोष्ट शोधता येत असेल तर खऱ्या अर्थानं आपण सक्सेसफुल आहोत. सो नेक्स्ट लाईन इथे टू लिव्ह द वर्ल्ड अ बिट बेटर. म्हणजे काय? लिव्ह म्हणजे काय? सोडणे. द वर्ल्ड म्हणजे काय? हे जग. वर्ल्डचा अर्थ काय आहे? जग. जग हे युनिक असल्यामुळे इथे द हे आर्टिकल वापरलेलं आहे. अ बिट बेटर. बिट म्हणजे काही अंशी. म्हणजे जर तुम्ही हे जग सोडून जात असाल
वर जात असाल असं नाही, जर हे जग तुम्ही सोडून जात असाल कसं, वेदर बाय अ हेल्दी चाइल्ड, अ गार्डन पॅच, अ रिडीम्ड सोशल कंडिशन. ही या ओळी फार महत्वाच्या आहे. म्हणजे या जगाला सोडून जाताना किंवा या जगाला जर आपण काही अंशी काही गोष्टी देऊ शकलो, पुढच्या पिढीसाठी काही चांगलं करू शकलो, तर खऱ्या अर्थानं आपण सक्सेसफुल आहोत. पण काय चांगलं, तर अ हेल्दी चाइल्ड म्हणजे एखादं शरीर सौष्ठ असलेलं, चांगली तब्येत असलेलं बाळ जर या जगाला देऊ शकलो तर खऱ्या अर्थाने आपण सक्सेसफुल आहोत. किंवा अ गार्डन पॅच. अ गार्डन पॅच म्हणजे काय, बागेचे एखादा तुकड्या या अर्थाने का, तर नाही. जर आपण काही जमीन, तुम्ही मोलाईचा 6th स्टँडर्डला लेसन होतं तुम्हाला, त्या मोलाईमध्ये त्याने काय केलं होतं, एक जंगल वसवलं होतं. तर हे एका माणसानं केलेलं काम होतं. जंगल वसवणं ही खूप मोठी गोष्ट होती, पण त्याने केली. तर जमिनीचा काही तुकडा त्याने हिरवा केला. तर अशाच प्रकारे तुम्ही जर या जगाला एक सुंदर जमिनीचा हिरवा तुकडा किंवा जंगल वसवू शकला, झाडी काही प्रमाणात लावू शकला, छान उद्यान उभं करू शकला, तर खऱ्या अर्थानं तुम्ही सक्सेसफुल आहात आणि या जगाला, या देशाला, या पुढच्या पिढीला तुम्ही काहीतरी देऊ शकता. पुढे आहे ऑर रिडीम्ड सोशल कंडिशन्स. रिडीमचा अर्थ आहे पूर्तता करणे. सोशल कंडिशन्स म्हणजे सामाजिक अटी. जसं तुम्हाला माहितीच असेल की आपण म्हणतो की सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांना आपण प्रचंड मानतो, देवत्वाचं स्थान देतो. छत्रपती शिवाजी महाराजांना देवत्वाचं स्थान देतो. हे का देतो आपण, कारण यांनी सामाजिक स्तरामध्ये काहीतरी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी समाज बदलण्याची मोठी कामगिरी पार पाडलेली आहे. आणि आपल्यासारखीच माणसं होती ज्यांनी खूप मोठी मोठी कामं केली, ज्यांचे अनेक नाव आपल्याला इथे घेता येईल. सो अशाच प्रकारे आपण सुद्धा सामाजिक या अटींमध्ये, या कंडिशन्समध्ये आपणही काही कॉन्ट्रीब्युशन करू शकलो किंवा त्यांची पूर्तता करू शकलो, तर खऱ्या अर्थानं आपण सुद्धा सक्सेसफुल होऊ. टू नो इवन वन लाईफ हॅज ब्रीथ To know even one life has breathed easier because you have lived. म्हणजे जर तुम्हाला एखाद्याचं जे आयुष्य आहे, ब्रीथ म्हणजे काय, श्वास घेणं. श्वास घेण्यासाठी एखाद्याचं आयुष्य तुम्ही सुखकर करू शकला, सोपं करू शकला, बिकॉज यू हॅव लिव्ड. तुम्ही जन्माला आला, जगून गेला, त्याच्यामुळे जर एखाद्याचं आयुष्य सुखकर झालं तर याच्यासारखी सुंदर गोष्ट नसणार आहे आणि तेच तुमच्या यशस्वी होण्याचं प्रमाण असणार आहे. दिस इज टू हॅव सक्सीडेड म्हणजे काय, यालाच यशस्वी होणं असं म्हटलं जाणार आहे, असं इथे कवीला सांगायचंय. सो राल्फ वॉल्डो इमर्सन या कवीचं नाव आहे. अप्रतिम कविता लिहिलेली आहे. पण आता हे झालं कवितेचा अर्थ समजून घेणं. पण जेव्हा आपण अप्रिसिएशन ऑफ पोएम करतो तेव्हा नेमकं काय लिहायचं, बरं अप्रिसिएशन मध्ये सेंट्रल आयडिया, आता एवढी मोठी कविता लिहायची का, तर अजिबात नाही. काही विशिष्ट ओळी लिहिणं आपल्याला गरजेचं आहे. बरं याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच येतो, नेमका कसा काय ओळखायचा, बरं तो कसा लागू होतो, नेमका कसा अप्लाय होतो, या सगळ्या गोष्टी आता मी सांगते. पूर्ण व्हिडिओ बघा. नेक्स्ट आपण बघतोय हा वर्कशॉप आहे, याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, नसेल बघितलं तर बघून घ्या. सो आता बघा टायटल या कवितेचं, अप्रिसिएशन कसं लिहायचं, टायटल काय, व्हॉट इज सक्सेस. ओके, व्हॉट इज सक्सेस. पोएट कोण आहे, द पोएट ऑफ द पोएम इज राल्फ वॉल्डो इमर्सन. इथे एन राहिलेला आहे. ओके, राईम स्कीम काय आहे, द पोएम इज अन एक्झाम्पल ऑफ फ्री वर्स. आता फ्री वर्स म्हणजे काय, फ्री वर्स म्हणजे कोण सांगेल, ज्या कवितेमध्ये नो राईम पेअर येत नाहीये, ज्या राईम पेअर्स असतात ना त्या येत नाहीये, त्या कवितेला फ्री वर्स म्हणतात. तुम्ही बघा, एक मिनिट तुम्हाला दाखवते मी. ती कविता आहे, खूप 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 गर्दी गिचमिड काला झालाय खरं तर. पण या कवितेचं जेव्हाही आपण रायमिंग वर्ड बघत असतो त्यावेळेस आपण काय बघायचंय की कोणत्याही कवितेचे शेवटचे शब्द बघायचे. तर शेवटच्या शब्दाच्या जोड्या जोडत असेल तर आपण त्याला रायमिंग पेअर्स म्हणतो. आणि त्या रायमिंग पेअरवरनच आपल्याला इकडे ठरवायचं असतं की जोड्या कोणत्या आहेत. सक्सेस मच मॅच करत नाही, पीपल चिल्ड्रन हे मॅच करत नाही, क्रिटिक्स फ्रेंड्स हे मॅच करत नाही, ब्युटी आदर्स नाही, वेदर बाय पॅच. सो हे कुठेही मॅच करत नाही, राईम पेअर होत नाहीये. सो त्याच्यामुळे इथे आपल्याला ही कविता कशी मिळालेली आहे, फ्री वर्स भेटलेली आहे. सो इथे आपण काय म्हणणार, राईम स्कीम काय आहे, फ्री वर्स. स्पेलिंग लक्षात ठेवायचं, हे पाठ करायचंय. पुढे फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच काय, रिपिटेशन. आता रिपिटेशन म्हणजे काय, पुनरावृत्ती. एखाद्या गोष्टीची, शब्दाची किंवा एखाद्या अल्फाबेटची जर पुनरावृत्ती ओळीमध्ये होत असेल तर त्याला रिपिटेशन असं म्हणतात. हा फिगर ऑफ स्पीच आहे.
थीम किंवा सेंट्रल आयडिया. आता थीम किंवा सेंट्रल आयडिया तुम्ही पाठ करा. दिस पोएम डिफाईन्स अ सक्सेस इन अ व्हेरी स्पेशल वे. म्हणजे या कवितेमध्ये यश या अतिशय खास पद्धतीने सांगितलेलं आहे. हिअर सक्सेस म्हणजे काय, यश इज नॉट जस्ट अन इंडिव्हिज्युअल अचिव्हमेंट. म्हणजे जसं आपण म्हणतो यार याला 90% मिळाले, तो यशस्वी झाला. सॉरी, हे नुसतं यश ते सांगितलेलं नाहीये. ते म्हणतात की स्वतःची व्यक्तिगत प्रगती किंवा यश प्राप्ती म्हणजे सक्सेस इथे सांगितलं नाहीये. इट इज नॉट अ टेकिंग ऍडव्हान्टेज ऑफ अदर्स अराउंड अस. म्हणजे आपल्या सभोवती असलेल्या लोकांचा आपण गैरफायदा घेणं हे यश नाहीये. इट इज इन्स्टेड गिव्हिंग बॅक टू सोसायटी. आपण समाजाला काय देणं करतो हे म्हणजे यश आहे. इट इज अबाउट मेकिंग सोसायटी अ बेटर प्लेस बाय आर लिटल कॉन्ट्रीब्युशन. म्हणजे आपल्या छोट्याशा कॉन्ट्रीब्युशननं आपण समाजा किंवा या जगाला जास्त चांगली जागा करून निर्माण करू शकलो, तर ते खऱ्या अर्थानं यश आहे. आणि हे रिपिटेशनची डेफिनेशन आहे की युझिंग द सेम वर्ड और फ्रेज ओव्हर अँड ओव्हर अगेन इन अ पीस ऑफ रायटिंग ऑर स्पीच, याला रिपिटेशन असं म्हणतात. सो या कवितेमध्ये एक सेकंड, घाई नको करायला, आपण समजून घेऊयात नीट. तर या कवितेमध्ये आपण प्रत्येक गोष्ट इथे व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला समजली असेल कविता. जर खरंच माझा प्रयत्न आवडला असेल ना, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. मला कमेंट करून सांगा की तुम्हाला आणखी कोणता लेसन शिकण्यात इंटरेस्ट आहे, आणि मी तुमच्या कमेंटची वाट बघेल. सो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, सो त्यांनाही फायदा होईल. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.